श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींचे संदेश, स्वामींचे बोध, उपदेश तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामींवर श्रद्धा, विश्वास असेल किंवा स्वामींची तुम्हाला प्रचिती आली असेल तर व्हिडिओ अर्धवट अजिबात सोडू नका. आणि तसंच कमेंट्स बॉक्समध्ये श्री सद्गुरू स्वामी समर्थ हे शब्द लिहायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. मित्रांनो, स्वामी म्हणतात, अरे तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलता धावून येईल. फक्त विश्वास ठेव माझ्यावर. मित्रांनो, आज स्वामी बोध देत सांगत आहेत की अरे दैत्यातून बाहेर ये. मी कोणी मर्यादित शरीर नाही. मी असीम अनंत अस्तित्व आहे. मी कोणापासून वेगळा नाही. कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा ह्या माझ्या अस्तित्वाचाच अंश आहेस. थोडा धीर घे. ही पण वेळ जाणार, नक्की जाणार. परिस्थिती देखील तुझ्यासमोर गुडघे टेकणार. ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार. आपला कोण, परक कोण यातला फरक दाखवणार. बघून ठेव कोण कसं वागतो. तुझी वेळ आली की बघ एक एक जण कसा नमतो. प्रत्येक दिवस चांगला येईल, पण ही वेळ खूप काही दाखवून जाईल. मित्रांनो, स्वामी सांगतात, तोपर्यंत पळत राहा जोपर्यंत तुझं ध्येय मिळत नाही. अरे सगळं होतं ह्या जगात, अशक्य असं काहीच नाही. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्यांच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते. मित्रांनो, हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. मित्रांनो, सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणाने काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या रूपात स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला देखील कधीच समजणार नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. स्वामींचा साक्षात्कार एखाद्यालाच होतो, पण स्वामींची शिकवण सर्वांसाठी असते. स्वामींची शिकवणी मनुष्याचे दोन्ही लोक सुधारवयास सहाय्य करतात आणि मनुष्याचे जीवन सोपे करतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला स्वामींचे उपदेश, संदेश किंवा त्यांचे डेली बोध तुम्हाला ऐकायला नक्की मिळतील. धन्यवाद.